भगवान विष्णूने सांगितले की रोज तुळशीला पाणी दिल्याने काय फळ मिळते. नमस्कार मित्रांनो, एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले, हे भगवान, तू तिन्ही लोकाचा स्वामी आहेस. तिन्ही लोकांमध्ये तुझी पूजा केली जाते. तुझा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तरी या तुळशीच्या रोपाची पूजा का करता? आपण त्याला रोज पाणी का अर्पण करतो? मला या तुळशीच्या रोपांना पाणी देण्याचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे. देवी लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे देवी तुळशी, ती लक्ष्मीचे वास्तविक रूप आहे. दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत आणि फक्त तुळशीला जल अर्पण केल्याने माणसाची अनेक पापे नष्ट होतात. तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो. या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या कथेतून मिळतील, म्हणून देवी, तू ही कथा खूप लक्षपूर्वक ऐक. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याला तुळशीला 100 वर्षाचे जल अर्पण करण्याचे फळ मिळते. माता लक्ष्मी म्हणाली, स्वामी, मी ही कथा फार लक्षपूर्वक ऐकेन. तुम्हाला मला ती पवित्र कथा सांगू शकता? भगवान विष्णू म्हणाले, देवी, खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला, पण त्याची कृती हीन स्वभावाची होती. तो ब्राह्मण नेहमी खोटं बोलतो आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमवतो. त्याचे मन सदैव सत्कर्मात गुंतलेले असतं. तो नेहमी जुगार, वेश्याव्यवसाय आणि चोरीमध्ये गुंतलेला होता. त्याने आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाही, शास्त्राचा अभ्यास केला नाही. ब्राह्मण असूनही त्यांनी कधीही कोणतीही पूजा केली नाही. त्याचे मन नेहमी इतरांच्या संपत्तीवर केंद्रित होते आणि दिवसात जे काही पैसे कमवायचे ते रात्री जुगार आणि वेश्यावर खर्च करायचे. अशा प्रकारे तो ब्राह्मण आपले आयुष्य केवळ दुष्कर्मातच घालवत होता. त्यांच्या तोंडातून देवाचे नाव घेतले नाही आणि देवी देवतांची कधी पूजा देखील केली नाही. हे पाप करण्यात त्याची बरीच वर्ष निघून गेली. आणि मग एकदा ब्राह्मण एका शहरात खरेदीसाठी गेला. त्या शहराजवळील गंगा नदी वाहते. त्या नदीत स्नान करण्यासाठी लांबून लोक येतात. मग तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमात राहतो. त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण रोज पुराणाचे पठण आणि भगवंताची भक्ती यात तल्लीन असायचे. त्या ब्राह्मणानेही त्यांच्यासोबत असल्याचे नाटक केले. तो तेथे थांबला आणि ब्राह्मणासोबत राहून त्याला भगवंताचे नाम घेण्याची संधीही मिळत होती. तो त्याच ठिकाणी काही दिवस राहिला आणि नंतर तेथे आलेल्या लोकांना गायीची पूजा करून ब्राह्मणांना खाऊ घातले. त्यामुळे त्या ब्राह्मणानेही त्यांच्यासोबत बसून भोजन केले आणि देवाचा प्रसाद घेतला. त्या आश्रमात एक तुळशीचे रोप होते. ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकत असे. तो काय करतोय याची त्याच्या मनात काहीच कल्पना नव्हती. रोज सकाळी उठून तो बादलीत पाणी घेऊन तुळशीच्या रोपावर टाकायचा. हा त्याचा दिनक्रम बनला होता. मग एके दिवशी तो आश्रमात झोपला होता. तेवढ्यात अचानक एक काळा साप त्याच्या जवळ आला आणि त्या काळ्या सापाने त्याला झोपेत चावा घेतला आणि काही वेळातच ब्राह्मण झोपेतच मरण पावला. आणि सकाळी इतर ब्राह्मणांनी त्यांना या अवस्थेत पाहिले तेव्हा त्या तुळशीची पाने आणि तुळशीचे पाणी तोंडात ठेवले. तेव्हा त्या ब्राह्मणाला कळले की तो मेला आहे. मग यमदूत तिथे येतात आणि त्या ब्राह्मणाला यमलोकात घेऊन जातात. वाटेत जात असताना तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला, हे यमदूत, मला कुठे घेऊन चालला आहेस आणि माझा मृत्यू कशामुळे झाला? मग यमदूत म्हणू लागला, हे ब्राह्मण, तू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक पापे केलीस आणि तुझ्या पापामुळे तुला काळ्या सापाने चावा घेतला आणि त्यामुळेच तुझा मृत्यू झाला. आणि आता आम्ही तुम्हाला यमपुरीला घेऊन जात आहोत. तिथे यमराज तुमच्या पापकर्माचे हिशोब पाहतील आणि निश्चितपणे तुम्हाला कठोर नरकात टाकेल. तो ब्राह्मण पुन्हा रडू लागला. त्या यमदूताची माफी मागू लागला, पण यमदूतांना त्यांना जराही दया आली नाही आणि त्याला मारून यमलोकात नेले. जेव्हा यमदूत त्या ब्राह्मणासोबत यमराजासमोर हजर झाले तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या कर्माचा लेखाजोखा घेतला आणि यमराजांना म्हणू लागले, हे यमदूत, काय झाले आहे? तू इतका घाबरलेला का
दिसत आहेस. तेव्हा यमदूत म्हणाले, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगितले होते, परंतु नरकाचे दार उघडून त्या ब्राह्मणाला तेलाच्या कढईत टाकताच चुलीतील आग विझली आणि तेलही पूर्णपणे थंड झाले. तेव्हा यमराज म्हणतात, हे यमदूत, ही फार विचित्र घटना आहे. याआधी कधीच असं घडलं नव्हतं. यमराज विचार करीत असतानाच नारद मुनी तेथे प्रगट झाले. नारद मुनींना पाहून यमराज खूप आनंदित झाला आणि त्यांना नमस्कार करून त्याचे स्वागत केले. तेव्हा यमराज नारद मुनींना म्हणतात, मुनीवर, तुम्ही योग्य वेळी आलात. आज आम्ही एका अत्यंत पापी ब्राह्मणाला नरकात टाकले, पण तो पडताच नरकाची आग थंड होऊन उघडली, तेलही थंड झाले. तेव्हा नारद मुनींनी यमराजांना म्हणाले, हे धर्मराज, ज्या ब्राह्मणाला तू नरकात टाकले आहेस तो नरकात टाकण्यास पात्र नाही, कारण त्या ब्राह्मणाने न कळत असे कृत्य केले आहे जे नरकाचा नाश करणारे आहे. पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचा सहवास ज्या व्यक्ती करतो त्यांना त्यांच्या पुण्यामध्ये नक्कीच वाटा मिळतो. आणि हा ब्राह्मण अनेक दिवस देवांच्या भक्तासोबत राहिला. आश्रमात राहून त्या ब्राह्मणाने रोज तुळशीला पाणी टाकले. त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आत्मा झाला आहे आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत. हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्याचा हकदार झाला आहे. या ब्राह्मणाने नकळत इतके म्हणून हे धर्मराजा, या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस. त्याच्या पापाची एवढी शिक्षा दे, त्याला सर्व नरक दाखवा. नारद मुनीचे म्हणणे ऐकून यमराज खूप आनंदित झाले. त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपल्या यमदूतांना म्हणाले, हे यमदूत, या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला संपूर्ण नरक दाखवा. मग यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि त्याला सर्व नरक दाखवतात. भगवान विष्णू म्हणाले, देवी, अशा प्रकारे यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि ते त्याला यक्ष जगात घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष बनतो. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, वनस्पतीचे नाव तुळशी, महिन्याचे नाव कार्तिक, तिथीचे नाव एकादशी. देवीच्या वनस्पतीमध्ये मला तुळशी आवडते, मला कार्तिक महिना आवडतो आणि तिथीमध्ये एकादशी आवडते. ज्यामुळे जो व्यक्ती रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो माणूस मला सर्वात प्रिय आहे. तो माणूस कधीही दुःख सहन करत नाही आणि तो माणूस कधीही नरकात पडत नाही. ज्या घरामध्ये तुळशीचं रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरात शांती आणि समृद्धी असते. भगवान विष्णू म्हणतात, माझ्या पूजेत आणि मला अर्पण केलेल्या भोजनात तुळशीचे पान असावेत, कारण तुळशीच्या पानाशिवाय मी कोणताही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाही. त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे. जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुनरी अर्पण करावी. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुनरीशिवाय अपूर्ण आहे. तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून एक देवी आहे. म्हणजे विष्णूची पत्नी म्हणून तुळशीला चुनरी अर्पण करावी. यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम निर्माण होईल आणि विश्वास वाढतो. पती-पत्नीचे वैवाहिक जीवन सुखी राहते. घरात राहणाऱ्या महिलांना नेहमी विवाहित आणि भाग्यवान व्यक्तीशी लग्न करावे. यामुळे माणसांच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि सांसारिक जीवन आनंदाने जाते. भगवान विष्णू म्हणतात, तुळशीच्या झाडाजवळ अपशब्द उच्चारू नयेत. तुळशीजवळ शूज, चप्पल किंवा झाडू आणि ठेवू नयेत. ते पाप मानले जाते. तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तेथून दिवा काढावा, कारण तुळशीखाली विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते. जेथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छतेची नियमित काळजी घेतली पाहिजे. तुळशीच्या रोपामध्ये शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती ठेवू नये. तसेच तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारची रोपे लावणे अशुभ आहे. तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नयेत, अन्यथा कपड्यातील घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकते. ही सावधगिरी बाळगली पाहिजे. तुळशीची पाने नखाने तोडू नयेत, यामुळे तुळशीचा अपमान होतो. तुळशीची पाने सुकून पडली तरी कचराकुंडीत टाकू नयेत, कारण ती पाने पायाखाली येतात, जे चांगली नसते. ती तुळशीची पाने फक्त मातीत गाडून टाका. आणि रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत. रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नयेत. इतर दिवशी सकाळी स्नान करून तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा.
भगवान विष्णू म्हणतात, देवी, अनेकदा स्त्रिया आपले केस उघडे ठेवून स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी देतात. असे करणे चुकीचे आहे. महिलांना नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला पाणी द्यावे. यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो. भगवान विष्णू म्हणतात, रोज तुळशीचे दर्शन केल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्याने त्याचे पाप नष्ट होतात. तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे. ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते. तुळशीजवळ वाळवंटातील रोपे ठेवणे अशुभ मानले जाते. अशा वनस्पतीमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. शास्त्रात असे सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात, अशा झाडांना तुळशीजवळ कधीही ठेवू नये. केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. तुळशीजवळ केळीचे रोप लावल्यास अनेक पटीने जास्त फायदा होतो. देवी, मी स्वतः केळीच्या रोपात राहतो. तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते. शाळीग्राम देखील तुळशीच्या रोपामध्ये ठेवावा. तुळशीच्या भांड्यात शाळीग्राम ठेवल्याने तुळशीचे आणखी शुभ परिणाम दिसून येतील. शाळीग्राम हे माझे निराकार रूप आहे. तो काळ्या रंगाचा दगड आहे, जे अद्वितीय आणि मौल्यवान मानले जाते. तुळशीच्या भांड्यात ठेवल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. घरात एकच शालिग्राम